1 किलोच्या अचूक प्रमाणात साहित्यांचे सर्व योग्य प्रमाण घेऊन आज आपण हे डिंकाचे लाडू बनवतोय। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अगदी छोट्या छोट्या टिप्स व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत। बघू शकता मस्त खुसखुशीत असा हा लाडू बनवून तयार होतो। एकदाच अशा पद्धतीने हे लाडू बनवून ठेवा, 2 ते 3 महिने आरामात टिकतात। पटकन रेसिपीला सुरुवात करूया। 1 किलो सुकं खोबरं किसून घेतलंय, 1 किलो खारीक पूड घ्यायची आहे, 1 किलो साजूक तूप घेतले, त्यानंतर 300 ग्रॅम मी इथे डिंक घेतलाय, 50 ग्रॅम खसखस, अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलंय। आपलं रेग्युलर चपातीचं जे पीठ असतं तेच पीठ इथे वापरायचंय। काजू, बदाम, अक्रोड आणि गोडंबी प्रत्येकी 100 ग्रॅम घेतलंय आणि 1 किलो गूळ मी इथे किसून घेतलाय। जर तुम्हाला इथे ड्रायफ्रुट्सचं प्रमाण थोडंसं कमी करायचं असेल तर ते करू शकतात। आता मी इथे एक जाड बुडाची कढई घेतली, त्यामध्ये सर्वात आधी आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचंय। मी इथे 2 वेळा थोडे प्रमाणात हे खोबरं भाजून घेते। जर तुम्ही अर्धा किलोच्या प्रमाणात बनवत असणार तर एकाच वेळी तुमचं खोबरं भाजलं जाईल। आता हे बघा, गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। मीडियम फ्लेमवर एकसारखे हलवत खोबरं आपल्याला इथे भाजून घ्यायचंय। खोबरं छान कुरकुरीत होईपर्यंत व हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्या, म्हणजे छान खुसखुशीत असे हे लाडू तयार होतात। संपूर्ण खोबरं माझं इथे भाजून झालं, ते एका कढईमध्ये काढून घेतले। आता 1 किलो तूप घेतलंय, त्यातलं थोडंसं तूप घ्यायचं आणि त्यामध्ये सर्वात आधी आपण हे सर्व ड्रायफ्रुट्स परतवून घेणार आहोत। मी सुरुवातीला काप न करून घेता अशा पद्धतीने अख्खेच सुरुवातीला परतवून घेते, त्यानंतर मिक्सरमध्ये भरडसर असे फिरवून घेणारे। एक 3 ते 4 मिनिटं तुपामध्ये परतवून झाले की आता त्याच तुपामध्ये मी इथे खारीक पूड सुद्धा भाजून घेते। अजून थोडेसे तूप घालायचे। मी इथे रेडीमेडच खारीक पूड वापरली, जर तुम्हाला हवं तर तुम्ही खारीक आणून ती उन्हात सुकवून घ्या आणि त्यानंतर मिक्सरमध्ये त्याची पूड करून घेऊ शकतात। आता खारीक पूड भाजताना सुद्धा गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि एकसारखी हलवत राहायची, नाहीतर ती कढईला लागण्याची शक्यता असते। साधारण 7 ते 8 मिनिटं मीडियम फ्लेमवर मी खारीक पूड तुपामध्ये व्यवस्थित परतवून घेतली। आता त्याच कढईमध्ये थोडेसे जास्त प्रमाणात तूप घालायचं, तूप छान गरम होऊ द्यायचं, त्यानंतर गॅसची फ्लेम ही कमी करायची आणि कमी आचेवर आता डिंक छान तळून घ्यायचा। डिंक तळताना लक्षात ठेवा गॅस हा कमीच ठेवा आणि तूप व्यवस्थित सुरुवातीला गरम करा, त्यानंतर गॅस कमी करा आणि कमी आचेवर छान फुलेपर्यंत डिंक तळून घ्या। सारख्याच पद्धतीने सर्व डिंक मी इथे तळून घेतलाय। छान कुरकुरीत होईपर्यंत डिंक तळला गेला म्हणजे लाडू व्यवस्थित खुसखुशीत होतात आणि चवीला देखील छान लागतात। आता डिंक तळून झाला की तो एका दुसऱ्या ताटामध्ये काढून ठेवायचा आणि आता त्याच तुपामध्ये मी इथे गव्हाचं पीठ सुद्धा परतवून घेणार आहे। अजून थोडेसे तूप घालायचे। गॅसची फ्लेम मीडियम टू हाय करत 10 ते 12 मिनिटं आपल्याला हे पीठ किंवा गव्हाचं कणिक व्यवस्थित तुपामध्ये परतवून घ्यायचंय। अजून थोडेसे मी इथे तूप घालते। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवर एकसारखे हलवत तूप आपलं कणिक व्यवस्थित परतवून घ्यायचंय। आता ड्रायफ्रूट सुद्धा गार झालेत, ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून भरडसर आपल्याला वाटून घ्यायचे। खूप जास्त बारीक देखील पूड करू नका, थोडेसे जाडसर ठेवा। हे बघा, अशा पद्धतीने मिक्सर चालू बंद करत पल्स मोडवर आपल्याला हे ड्रायफ्रुट्स मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे फिरवून घेतले। हे बघा, अशा पद्धतीने भरडसर अशी हे वाटून घेतलेत आणि डिंक सुद्धा बघू शकता छान कुरकुरीत तळला गेल्यामुळे तो व्यवस्थित आपला इथे बारीक झालाय। पोटॅटो मॅशरच्या मदतीने मी तो इथे बारीक करून घेतला आणि तो देखील यामध्ये आता मिक्स करून घेते। गव्हाचं पीठ देखील 10 ते 15 मिनिटं मी इथे मीडियम फ्लेमवर बघू शकता मस्तच असं परतवून घेतलंय। तुपामध्ये छान भाजून घेतल्यामुळे छान असा त्याचा सुगंध येतो। सुगंध येईपर्यंत आणि त्याचा रंग बदलेपर्यंत मी इथे हे भाजून घेतले। आता खसखस सुद्धा आपल्याला मीडियम फ्लेमवर एक 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायची आहे, ती देखील त्यामध्ये मिक्स करून घेऊयात। आणि आता त्याच कढईमध्ये मी इथे 1 किलो गूळ घेतलाय, तो टाकून घेते आणि गॅसची फ्लेम आपल्याला आता इथे फुलच ठेवायची। फुल आचेवर गूळ वितळवून घ्यायचा आहे। गूळ आपल्याला इथे फक्त वितळवून घ्यायचा, याचा पाक वगैरे बनवत बसायची गरज नाही।
तर गूळ वितळतोय तोवर हे बघा मी खोबरं एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतले होते आणि ते गार झाल्यानंतर छान कुरकुरीत होतं। थोडंसं हाताने चुरून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये आता हे मिक्स करून घेते। सर्व एकदा हलवून घ्यायचं आणि गूळ सुद्धा आपला इथे वितळला गेलाय, बघू शकता तुम्ही। गूळ वितळला की लगेचच गॅस बंद करायचा आणि हा वितळलेला गूळ आपल्याला आता ह्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचा आहे। गूळ फुल आचेवरच वितळून घ्या, ही ट्रिक लक्षात ठेवा। जर आच कमी ठेवली तर पाक हा जास्त पुढे जाईल आणि लाडू तुमचे कडक होतील। आता मी इथे 2 चमचे सुंठ आणि वेलचीची पूड टाकून घेतली आणि 1 जायफळ अशा पद्धतीने किसून यामध्ये घालते। आता हे सर्व जिन्नस आपल्याला उचलण्याच्या मदतीने एकजीव करून घ्यायचे। पाक गरम आहे त्यामुळे हात न लावताच एखाद्या चमच्याने किंवा उचलण्याच्या मदतीने सर्व एकजीव करून घेऊयात। आणि जे उरलेलं तूप होतं ते सुद्धा यामध्ये मी टाकून घेतले। म्हणजे संपूर्ण 1 किलो तूप आपल्याला इथे लागलंय। ते व्यवस्थित आता मी इथे मिक्स करून घेते। थोडेसे कोमट झाल्यावर हे बघा हाताच्या मदतीने मी ते एकजीव करून घेते आणि हे मिश्रण आता गरम असतानाच याचे आपल्याला लाडू वळवून घ्यायचे। मिश्रण गरम असतानाच पटापट लाडू वळवून घ्या। मिश्रण गरम असल्यामुळे हाताला चटके बसतात, पण हे लाडू जेव्हा मिश्रण गरम असतं तेव्हाच व्यवस्थित वळले जातात। जर मिश्रण गार झालं तर लाडू वळले जात नाही। त्यामुळे जर कोणी मदतीला असेल तर मदतीला घ्या आणि पटापट हे गरम असतानाच मिश्रण लाडू वळवून घ्या। जर तुमच्याजवळ मदतीला कोणी नसेल तर 1 किलोचं सर्व प्रमाण भाजून घ्या आणि गुळाचा पाक करताना हा अर्ध्या प्रमाणात करा आणि अर्ध्या मिश्रणात अर्धा किलो गुळ घाला, त्याचे लाडू वळवून घ्या। त्यानंतर पुन्हा अर्ध्या मिश्रणात उरलेला अर्धा गुळाचा पाक बनवून तो घाला। म्हणजे अगदी पटकन आणि सर्व व्यवस्थित लाडू तुमचे देखील तयार होतील। आता सारख्याच पद्धतीने सर्व लाडू मी इथे वळवून घेतले। लाडू वळवून झाला की तो अशा पद्धतीने थोडासा हातावर घोळवून घ्या, म्हणजे त्यामधलं तूप हे रिलीज होतं आणि छान चकाकी आपल्या लाडूला येते। अशा सारख्याच पद्धतीने सर्व लाडू मी इथे बनवून घेते। जर तुम्हाला सर्व लाडू एकसारखे प्रमाणात हवे असतील तर एखादा चमचा घ्या आणि चमच्याच्या साहाय्याने मोजून सर्व लाडू करून घ्या। यासोबतच मेथीचे लाडू कसे बनवायचे आणि ते लाडू कडू होऊ नयेत यासाठी एक खास ट्रिक वापरून मेथीच्या लाडूंची सुद्धा रेसिपी अपलोड केली आहे। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। आता हे सर्व लाडू इथे वळून झालेत, बघू शकता। एक लाडू मी तुम्हाला इथे फोडून सुद्धा दाखवते। मस्त खुसखुशीत लाडू तयार होतात आणि छान 2 ते 3 महिने आरामात टिकतात। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे कमेंट करून नक्की कळवा। अशाच सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि साध्या सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।